नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. जय महाराष्ट्र आयोजित व्हिजन 2030 पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा, सिडको आणि राजश्री लॉटरी, स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तुम्हा सर्वांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सभागृहामध्ये आगमन होतंय. जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक श्री प्रसाद काथे तसेच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक चंद्रमोहन पुपाला यांना विनंती आहे की त्यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना व्यासपीठावर घेऊन यावं. आपण कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करणार आहोत. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि CEO श्री चंद्रमोहन पुपाला यांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करावा. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक श्री प्रसाद काथे यांना विनंती करते की माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांची ओळख महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून सगळ्या महाराष्ट्राला आहे त्यांची मुलाखत घ्यावी आणि निश्चितच सगळ्यांना त्यांची 2030ची महाराष्ट्रासंदर्भातली व्हिजन काय आहे, 2030चा महाराष्ट्र कसा असेल आणि त्यासाठी ते काय करणार आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. व्हिजन 2030 या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देवेंद्रजी, आपल्याला वेळ फार कमी आहे, प्रश्न खूप आहेत, आम्ही पटापट आपल्याला विचारू. आपण नेहमीप्रमाणे सफाईनं पटापट उत्तरं द्यालच. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नुकतीच घडली, ती तुमच्या हातून घडली की ग्रीन हायड्रो प्रोजेक्टच्या अनुषंगानं ग्रीन पॉवरच्या संदर्भातले एक मोठे करार केले गेले. सर्वसामान्य माणसांच्यासाठी पटकन एका मिनिटात जर समजायचं असेल की हे नक्की काय आहे, कशा पद्धतीनं फायदा होईल आणि महाराष्ट्राच्या विकासात त्याचं योगदान कसं असेल. आपल्याला कल्पना आहे की आता संपूर्ण जगात डिकार्बनायझेशन ऑफ इकॉनॉमी असा एक विषय चाललेला आहे. कारण आपलं गॅसेसचं उत्सर्जन इतकं वाढलं आहे की त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलवायू प्रदूषण होतं आहे आणि त्याचे परिणाम आपण भोगतो. आता हेच वर्ष जर आपण घेतलं, अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, अर्ध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी आहे, काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. याचं कारण निसर्गाचा समतोल पूर्णपणे गेलेला आहे. आणि याच्यामध्ये आज आपण ज्या विकास करतोय तर एनर्जी तर लागणार आहे, पण ती एनर्जी जर ग्रीन एनर्जी नसेल तर आपण पर्यावरणाची हानी करणार आहोत. आणि म्हणून आता जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया, या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण मोठ्या प्रमाणात एक प्रकारे पाण्यापासूनच या ठिकाणी पॉवर किंवा एनर्जीची निर्मिती करू शकतो. आणि या संदर्भात आता जगाने मोठ्या प्रमाणात ग्रीन हायड्रोजनकडे जायचं ठरवलं आहे. भारतामध्ये महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं की ज्या राज्याने ग्रीन हायड्रोजनची पॉलिसी केली. कारण इमर्जिंग सेक्टर जेव्हा असतं त्यावेळेस त्याला काही काळ मदत करावी लागते, तेव्हाच ते सेक्टर तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देतं. तशा प्रकारची पॉलिसी आपण तयार केली आणि ती पॉलिसी तयार केल्यामुळे पहिल्या 7 इन्व्हेस्टमेंट देशातल्या या महाराष्ट्रात आल्या आहेत. जवळपास 2,70,000 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट आहेत. यांनी 64,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रीन एनर्जीकडे आपलं ट्रान्झिशन करता येणार आहे. बिलकुल. आपण यातून दाखवून दिलं की इच्छाशक्ती असेल तर मुंबईमध्ये बसूनही काम होऊ शकतं, पण ज्यांनी घरात बसून सरकार चालवलं त्यांना यातले 10% सुद्धा का आणता आले नसतील. शेवटी बघा, सरकार चालवायचं म्हणजे नेमकं काय? सरकार चालवायचं म्हणजे खुर्च्या तोडणं नाहीये. सरकार चालवायचं म्हणजे विजन असलं पाहिजे. त्या विजनच्या पाठीशी आपली इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती इच्छाशक्ती जमिनीवर ट्रान्सलेट देखील झाली पाहिजे. आपण बघितलं असेल की 5 वर्ष मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली. इतके आयकॉनिक प्रोजेक्ट्स मी करू शकलो की यातला कुठलाही प्रोजेक्ट हा मी नव्याने तयार केलेला नाही आहे. 70च्या 80च्या दशकात म्हणजे कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, हे सगळे प्रोजेक्ट 80च्या दशकात 70च्या दशकात ठरले, पण ते होऊ शकले नाही कारण त्याच्यामागे इच्छाशक्ती नव्हती.
मी त्याच्यामागे इच्छाशक्ती उभी केली. देशातल्या मोदी साहेबांच्या सरकारने, मोदीजींनी मदत केली तर आपण ते प्रोजेक्ट करू शकलो. त्यामुळे पहिल्यांदा तर आपल्या सरकार चालवण्याची प्रेरणा काय आहे हे महत्त्वाचं असतं. ती प्रेरणा केवळ आपलं मोठेपण दाखवणं एवढी असेल तर तुम्ही कधीच परिवर्तन करू शकत नाही. आपल्या नजरेसमोर जर समाजातला शेवटचा व्यक्ती असेल तरच परिवर्तन होतं. आपण कायम सांगता अंत्योदय हा तुमचं लक्ष असतं. त्या अंत्योदयाच्या प्रवासामध्ये आणि विकासाच्या रस्त्यावर सामान्य माणसाच्या मताला किती किंमत देता तुम्ही? मला असं वाटतं की किमान मोदीजींनी आज एक वातावरण तर तयार केलं की सामान्य माणसाला असं वाटतंय की माझ्या मताला किंमत आहे. आणि शेवटी आपल्याला पदांवर बसवणारा सामान्य माणूस असतो. हा फेसलेस आहे, त्याला आवाज नाही आहे, पण तरी देखील त्याच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत. आणि लोकशाहीमध्ये त्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा त्याची स्पंदनं जे समजून घेतात तेच नेते होऊ शकतात. आणि मला असं वाटतं की हे मोदीजींना समजलं आणि त्यांच्यामुळे आम्हाला देखील ते समजतंय. आणि म्हणूनच आज सगळ्या विकासाचा फोकस हा सामान्य माणूस आहे. तुम्ही ज्या वेळेला 2,70,000 कोटी म्हणता त्याच्या जवळ जाऊन आजकाल एक नवीन शब्द तुमच्याकडून सातत्यानं कानावर पडतो, 1 ट्रिलियन इकॉनॉमी. सामान्य माणसाला हे आकडे ऐकून छाती दडपून जाते. त्याचा प्रश्न असा असतो की हे आकडे खरे असतात का? खरं म्हणजे आता याच वर्षी आपण 0.5 ट्रिलियनच्या वर चालले जाऊ. आणि भारत ज्या वेगाने विकसित होतोय, आपलं लक्ष आहे 2030 पर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं. पण आता सगळ्यांना असं वाटतंय की भारत 7 to 8 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकेल. आज 5 ट्रिलियनच्या वर केवळ 3 देश आहेत जगामध्ये. त्यांच्या यादीत आपण येऊ आणि 3ऱ्या क्रमांकावर आपण जाऊ अशी स्थिती 2030 सालची आपल्याला पाहायला मिळते. अनेक लोक असं म्हणतात की $1 ट्रिलियन इकॉनॉमी झाली, 5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली, आम्हाला फायदा काय आहे? आणि हा प्रश्न करेक्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा अर्थव्यवस्था विस्तारते, ती विस्तारत असताना संधी तयार करते. कारण अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट याचा अर्थ काय आहे तर सेवा आणि वस्तूंची निर्मिती. सेवा आणि वस्तूंची निर्मिती करायची असेल तर कॅपिटलही लागतं आणि ह्युमन रिसोर्सही लागतो, मानव संसाधनही लागतं. याचा अर्थ जेव्हा 1 रुपयानेही आपला GDP वाढतो तेव्हा तो 1 रुपया रोजगाराची संधी निर्माण करणारा असतो. तेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था वाढते तेव्हा पहिल्यांदा तर त्या अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मिती होते. दुसरं, ती अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर करता तुम्हाला पैसा उपलब्ध करून देते. त्यातनं पुन्हा रोजगाराची निर्मिती होते, त्यातनं सगळ्या कोर इंडस्ट्रीज चालतात. आणि त्याचसोबत आज आपण पाहतोय गरिबी निर्मूलनाचे इतके कार्यक्रम आपण करतोय. शेतीच्या क्षेत्राला आपल्याला अभूतपूर्व मदत करण्याची आवश्यकता आहे. ही मदत तुम्ही कधी करू शकाल जर देशाच्या तिजोरीत पैसे असतील तर. आज शेतीचं क्षेत्र हे रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनकडनं इन्व्हेस्टमेंटकडे न्यायचं. इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड शेती हा जो विषय आहे याच्याकरता देखील तुम्हाला तशा प्रकारचा पैसा असला पाहिजे. आणि आज सुदैवाने तशा प्रकारची परिस्थिती भारताच्या अर्थव्यवस्थेत तयार होते. आणि म्हणून मला असं वाटतं की अर्थव्यवस्थेचा विस्तार, $1 ट्रिलियन इकॉनॉमी, 5 ट्रिलियन इकॉनॉमी ही मुठभर लोकांकरता नाही आहे. ही समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन करणारी. मग ही जी 5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे ती वाढवण्यासाठी आपण अधिकाधिक मेहनत पायाभूत सुविधांवर घ्यायची का मंदिरं बांधायची? मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. कारण ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नसतो, जो समाज तेजस्वी नसतो, ज्या समाजामध्ये प्रेरणा नसते, जो समाज गुलामगिरीच्या मानसिकतेत असतो, असा समाज हा कधीच प्रगती करू शकत नाही. भारताचा इतिहास बघा, जेव्हापासनं भारताचा तेजोभंग सुरू झाला तेव्हापासूनच भारत गुलामगिरीत गेला. त्यामुळे आपलं तेज, आपले संस्कार, आपली संस्कृती, आपले विचार हे महत्त्वाचे असतातच आणि ते टिकवलेच पाहिजे. त्यामुळे मंदिर बांधणं हे देखील महत्त्वाचंच आहे. आणि आज तर आर्थिकदृष्ट्या विचार केला, एक मंदिर तिथे बांधल्यानंतर
10 कोटीपेक्षा जास्त पर्यटक जर त्या ठिकाणी जात असतील तर अर्थव्यवस्थेला त्याचा किती फायदा होणार आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. पण त्याचसोबत हे सरकार मंदिर बांधून थांबलेलं नाही. अभूतपूर्व गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरवर या सरकारने केली आहे. आज ज्यावेळेस 5 कोटी घरं तयार होतात, 11 कोटी शौचालय तयार होतात, 55 कोटी लोकांना पिण्याचं पाणी घरामध्ये मिळतं, रस्ते तयार होतात, पुलं तयार होतात, एअरपोर्ट तयार होतात, बंदरं तयार होतात, हायवेज तयार होतात, ग्रामसडक तयार होते. या प्रत्येक गोष्टीमध्ये एकीकडे इन्व्हेस्टमेंट येते, त्यातनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होतात, त्यातनं विकास होतो. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणंही महत्त्वाचं आहे आणि मंदिर बांधणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जुन्या काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला आमदार देवेंद्र फडणवीसांशी गप्पा व्हायच्या तेव्हा देवेंद्र फडणवीस असं नक्की सांगायचे की एक रस्ता बांधला 2 गावांमध्ये तर त्या रस्त्यावरून इकडचा डॉक्टर तिकडे जातो, तिकडचा शिक्षक इकडे येतो. आजही रस्ता हाच देवेंद्र फडणवीसांच्यासाठी विकासाच्या व्हिजन मधला एक महत्वाचा भाग आहे का इतर आता काही नवीन टप्पे आलेले आहेत? नाही, रस्ता हा महत्त्वाचा आहेच. आपल्याला माहिती आहे ना की अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं एक वाक्य आहे फार महत्त्वाचं. बिलकुल. आणि ते वाक्य असं आहे की अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. बिलकुल. म्हणजे अमेरिकेच्या श्रीमंतीमध्ये अमेरिकेच्या रस्त्यांमुळे अमेरिका श्रीमंत आहे. आज बघा, एक समृद्धी महामार्ग बांधल्याबरोबर केवढ्या अपॉर्च्युनिटी सुरू झाल्या. इतके जिल्हे विकासाकडे झपाट्यानं जायला लागले. शेवटी एक लक्षात घ्या की 21व्या शतकामध्ये स्पीड ऑफ डेटा आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्पीड ऑफ ट्रॅव्हलमुळे इज ऑफ लिव्हिंग तयार होतं. स्पीड ऑफ ट्रॅव्हलमुळे सप्लाय चेन निर्माण होते. स्पीड ऑफ ट्रॅव्हलमुळे अपॉर्च्युनिटीज तयार होतात. स्पीड ऑफ ट्रॅव्हलमुळे गुड्सची मुवमेंट फास्ट होते, त्यामुळे रोजगाराच्या संधी तयार होतात. आणि स्पीड ऑफ डेटा हा याकरता महत्त्वाचा आहे की आज आपण 5G पर्यंत पोहोचलो आहोत. बिलकुल. आणि आपण गावापर्यंत कदाचित सगळ्या गोष्टी पोचवू शकणार नाही, पण 5Gच्या माध्यमातून स्पीड ऑफ डेटामुळे रिअल टाईममध्ये आपण आरोग्य सेवा, रिअल टाईममध्ये आपण शिक्षण हे आज शेवटच्या गावापर्यंत पोचवू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की दळणवळण, मोबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. या चर्चेमध्ये आपण मोबाईल डेटाची चर्चाच करूच, पण तत्पूर्वी एक छोटंसं एक चर्चेतला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो समृद्धीचा. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाची नोंद जर करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं? समृद्धी महामार्ग दिला, मुंबईला मेट्रो दिली, अजून 4 ठिकाणी वेगळे वेगळे प्रकल्प दिले. थोडंसं मागे गेलं तर दिसतं काय, देशातला पहिला सर्वात वेगवान महामार्ग नितीन गडकरी यांनी दिला. पण ज्या वेळेला गडकरी आणि फडणवीस रस्ते बांधतात तेव्हा काही लोकांना पोटदुखी होते. बघा काय आहे की या पोटदुखीचा इलाज हा जनता करत असते, याची डॉक्टर जनता आहे. आणि बघा, त्यांना दोष देता येत नाही. जेव्हा अशी कामं आम्ही करतो त्यावेळी त्यांना रात्री स्वप्नात दिसतं की त्यांच्या राजकारणाची दुकानं बंद होत आहेत. कारण लोक त्यांना विचारतात की तुम्ही इतक्या वर्षात हे का नाही करू शकलात? जर हे करू शकलेत तर तुम्ही का नाही करू शकलात? ट्रान्स हार्बर लिंक 22 किलोमीटरचा ब्रिज 50 वर्ष झाला नाही, तो 7 वर्षात कसा बांधता आला? कोस्टल रोड 40 वर्ष झाला नाही, तो आता पूर्णत्वास कसा आला? हे प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात, किंवा ज्यांनी मुंबईवर 30-30 वर्ष राज्य केलं त्यांना जर प्रश्न विचारला की मुंबईला तुम्ही दिलेली एक गोष्ट सांगा, एक, ते नाही सांगू शकत. नाही, त्यांचा दावा असा असतो की कोस्टल रोड त्यांनी दिला म्हणून. नाही, ते तर दावा कशावर आहे? ताजमहाल त्यांनी बांधला असा दावा करू शकतात ते. त्यांच्या दावा करायला थोडे पैसे लागतात. पण फॅक्ट अशी आहे की जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, केंद्रातही त्यांचं सरकार होतं, राज्यातही सरकार होतं, चव्हाण साहेब वारंवार दिल्लीला जायचे, पण कोस्टल रोडची एक फाईल देखील हल्ली नाही. मी मुख्यमंत्री झालो, दिल्लीमध्ये 6 बैठका घेतल्या, 3 मंत्री बदलले, पण कोस्टल रोडला मान्यता मिळाली. कारण त्याच्याकरता एंटायरली न्यू डिस्पेन्सेशन तयार करायचं होतं. बिलकुल. आणि ते करून आणलं. खरं म्हणजे ते काम MSRDC आणि MMRDA यांनी करावं असं आमच्या डोक्यात होतं.
मला उद्धवजी त्यावेळेस म्हणाले की अहो आमच्या कॉर्पोरेशनला काहीच नाही आहे, हे काम आमच्या कॉर्पोरेशनला तुम्ही द्या. मी म्हटलं ठीक आहे, प्रेझेंटेशनला मी कॉर्पोरेशनला घेऊन गेलो होतो म्हणून ते काम कॉर्पोरेशनला दिलं. तेवढंच त्यांचं जर काही योगदान असेल तर आमच्या कॉर्पोरेशनला द्या त्यांनी म्हटलं आणि मी ते कॉर्पोरेशनला करायला दिलं. एवढंच त्यांचं योगदान आहे. आणि त्याच्यानंतरही काय होतं आपल्याला कल्पना आहे. आता त्याला आम्ही परत नवीन सरकारमध्ये आल्यानंतर वेग दिला आणि ते काम पूर्ण करतो. यात एक मुद्दा नक्कीच उपस्थित राहतो, तो आहे या सगळ्या टेंडरिंग मधल्या भ्रष्टाचाराचा. आणि विजन 2030 ची चर्चा करत असताना तुम्ही विकासातला भ्रष्टाचार कसा थांबवणार आहात? मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी शिवाय विकास होऊच शकत नाही आणि हे ट्रान्सपरन्सी अचीव करता येते. बघा मी तुम्हाला सांगतो की मी मुंबई डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला, मी पुणे डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला, मी नाशिक डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला, मी संभाजीनगर डेव्हलपमेंट प्लॅन, सगळे मेजर डेव्हलपमेंट प्लॅन मी मंजूर केले. एक तरी ओरड झाली का? एक तरी आरोप आला का? आपण ट्रान्स हार्बर लिंक असेल, मेट्रोचे 5-6 प्रकल्प आपण त्या ठिकाणी दिले. शेवटी जर तुम्ही ट्रान्सपरंटली केलं, एखाद वेळेस ट्रान्सपरंटली करूनही लोक तुमच्यावर आरोप करू शकतात पण ते आरोप टिकत नाहीत. नाही, पण आता मेट्रोच्या बद्दलचा जो आरोप आहे तो तर आपल्या समोर आहे. पहिल्यांदा जी जागा नाकारली, आता तिथेच परत एकदा तुम्ही कारशेड घेऊन चाललायत, हा एक आरोप तुमच्यावर लागतो. तुम्ही आरे झाडं तोडलीत, तिथे कारशेड लावलीत, हा आरोप लागतो. मग पर्यावरण आणि विकास आणि त्याचा समतोल, याचं उत्तर फडणवीसांकडे काय असतं? खरं म्हणजे याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने दिलं. आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस झाडं तोडायला मान्यता दिली त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की ही जी झाडं तिथे तुटली जाणार आहेत, ही झाडं त्यांच्या एंटायर लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो 80 दिवसात करेल, 80 डेज. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ती झाडं तोडायला मंजुरी दिली. त्यानंतर ती जागा रद्द करून नवीन जागा त्या ठिकाणी न शोधता जो डिले केला उद्धव ठाकरे सरकारने, त्याच्यामुळे मुंबईला प्रदूषणाला तर समोर जावंच लागलं, पण 10,000 कोटी रुपये जास्तीचे मोजावे लागले. हा जो टाइम गॅप गेला त्याच्यामुळे या मेट्रोची किंमत 10,000 कोटींनी वाढली. आणि प्लस जी मेट्रो 2 वर्षापूर्वी सुरू झाली असती ती 3 वर्ष सुरू होत नसल्यामुळे त्या ठिकाणी लाखो टन प्रदूषण आणि गॅसेसचं इमिशन हे मुंबईकरांना सहन करावं लागतंय. त्यामुळे मुंबईकरांना एकीकडे पैशाचा चुना तर लावलाच यांनी, पण दुसरीकडे प्रदूषणालाही समोर जाण्याकरता त्या ठिकाणी भाग पडले. हा सगळा जो काही 10,000 कोटीच्या नुकसानीचा आकडा आहे, हा आमचा पैसा आहे. आमचा पैसा जर समजा अशा पद्धतीनं वाया जात असेल तर मला तुम्हाला थेट विचारायचं, तुम्ही तो वसूल करून दाखवणार आहात का? असं आहे की वसूल तर करावाच लागेल. आता तो कसा करायचा ते बघू. पण आज तुम्हाला एक सांगतो की तुम्ही म्हणालात ते खरं आहे, हे जी 10,000 कोटीची कॉस्ट वाढली आहे ही सामान्य माणसाच्या तिकिटातनं जाणार आहे. शेवटी तिकीट ठरत असताना एकूण कॉस्ट आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट याच्या आधारावर तिकीट होतं. जर योग्य वेळी त्या जागेवर, आणि अतिशय स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं हा भाग फॉरेस्ट नाही. आणि आपण जरी बघितलं म्हणजे केवळ इगो करता, आपण जर आरेचा नकाशा बघितला, आरेचं फॉरेस्ट पूर्ण संपतं. त्यानंतर उद्धव ठाकरे जीच महानगरपालिकेत असताना 5 बिल्डरला त्यांनी परमिशन दिली आहे, त्यांच्या कॉलनीज आहेत मोठ्या मोठ्या, आणि त्याच्यानंतर हा पोर्शन आहे जिथे हे होत आहे. म्हणजे त्या कॉलनीजला ज्यावेळेस यांनी परवानग्या दिल्या मोठ्या मोठ्या बिल्डर्सला, तेव्हा पर्यावरण आठवलं नाही, सगळी झाडं तोडून तिथे कॉलनीज झाल्या. आणि ज्या प्रोजेक्टमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे त्याला मात्र विरोध केला. इगो करता विरोध होता, दुसरं काही नाही. पण घाटकोपरची ज्या जागेची चर्चा होते ती घाटकोपरची जागा आधी केंद्रात भाजपचं सरकार आहे म्हणून थांबवतं, तुमचं सरकार बदलून आल्याच्या नंतर ते त्याबद्दल भूमिका बदलतं, हे वस्तुस्थिती आहे? ही बिलकुल वस्तुस्थिती नाही. त्यांनी जी जागा म्हटली होती त्या ठिकाणी कारशेड फिजिबल नाही, त्यामुळे मेट्रोची कॉस्ट वाढेल असा अहवाल कोणी दिला? उद्धव ठाकरे साहेबांनी चीफ सेक्रेटरीची कमिटी केली होती, त्याच्यात IITचे एक्सपर्ट टाकले होते. त्यांच्याच कमिटीने त्यांना अहवाल दिला की तुम्ही सांगताय त्या ठिकाणी हे फिजिबल नाही आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी ते होऊ शकलं नाही. त्या ठिकाणी छोटा
म्हणजे मेट्रो 6चा जी डेपो करणं हे फिजिबल आहे असं आधीच्या अहवालात आलं आणि उद्धव ठाकरेंच्या अहवालात आलं. तर मी 6चा डेपो होतोय, 3चा होऊ शकत नाही. आता शहरांच्या विकासाच्या संदर्भातली चर्चा होत असते त्यावेळेला जेव्हा जेव्हा झोपडपट्टी निर्मूलन हा एक मुद्दा येतो. झोपडपट्टी मुक्त शहरं आपण करायला जातो आणि तिथे इमारती उभ्या राहतात. सामान्य माणूस त्या इमारतीचा मेंटेनन्स भरू शकत नाही, त्याचं विस्थापन पुन्हा उपनगरांमध्ये होतं. म्हणजे मूळ रहिवासी शहरांच्या बाहेर या विकासाच्या धोरणांमुळे फेकला जातो. आणि महाराष्ट्रातून खास करून मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला तो याच विकास धोरणांमुळे. म्हणूनच आपण आता सेल्फ रिडेव्हलपमेंटचं धोरण आणलंय. आता तुम्हाला बिल्डरची आवश्यकता नाहीये. मी 14 वेगवेगळे GR काढून सेल्फ रिडेव्हलपमेंट करता सगळ्या प्रकारच्या सवलती देऊन टाकल्या. आणि आता लोक स्वतःची जी सोसायटी आहे तेच डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून त्या ठिकाणी सेल्फ रिडेव्हलपमेंट करू शकतात अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत यांना बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, मराठी माणसाला बाहेर जायची आवश्यकता नाही. मराठी माणूस आता स्वतःच्या सोसायटीचं डेव्हलपमेंट करेल, त्यालाच कॉर्पस मिळेल आणि त्यालाच मेंटेनन्स देखील मिळेल. आणि या चर्चेमध्ये तुमच्या लेखी विकासामध्ये भाषा, संस्कृती, साहित्य, कला यांना स्थान असतं? 100% आहे. कसं टिकवतात? असं आहे की म्हणजे भाषा, संस्कृती वगैरे जे सकाळी तुमच्या सगळ्या चॅनल्सवर ज्यांचं चालतं त्यांची भाषा, संस्कृती नाही म्हणत. जय महाराष्ट्रासाठी हा, स्वतः तीच भाषा आहे जी महाराष्ट्राची. बस म्हणजे त्यांच्या संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल मला बोलायचं नाही. पण मला असं वाटतं की महाराष्ट्र हा अतिशय समृद्ध अशा प्रकारचे राज्य आहे. आणि आत्ताच आपण विश्व मराठी संमेलन घेतलं. आज मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आपण सगळीकडे मोठ्या प्रमाणात मराठीतनं उच्च शिक्षण घेण्याच्या संदर्भातल्या व्यवस्था उभ्या केल्या. शेवटी भाषा आणि संस्कृती जर जगवायची असेल तर स्वभाषा जगवावी लागेल. आणि स्वभाषा जर जगवायची असेल तर स्वभाषेतनं व्यक्तीला जसं साहित्य वाचता आलं पाहिजे तसं स्वभाषा ही अर्थार्जनाच्या कामात देखील आली पाहिजे. आज आपण फक्त उच्च आणि तंत्र शिक्षण इंग्रजीत देत होतो, त्याच्यामुळे मराठीतनं शिकून मला काही मिळेल याची शाश्वती नव्हती. आता मेडिकल एज्युकेशन, इंजिनिअरिंग, टेक्निकल एज्युकेशन सगळं आपण मराठीत सुरू केलं. याचे धन्यवाद आपल्याला काय पूर्णच मोदी साहेबांनाही द्यावे लागतील की त्यांनी ते न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अलाउ केलं. बिलकुल. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. आणि जगाच्या इतिहासामध्ये समृद्धीची गणना ही केवळ किती नगरं तयार झाली याच्या आधारावर नाही केली. साहित्य, संस्कृती, कला यांचा विकास किती झाला याच्या आधारावर केली गेली. बिलकुल. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अत्यंत छोटे छोटे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की जो काही बदल तुमच्या कार्यकाळात झाला तो होऊ शकतो असं स्वप्न बघितलं होतं म्हणून झाला का प्रयत्न केले म्हणून झाला? मला असं वाटतं की प्रयत्नांनी म्हणजे स्वप्न असावीच लागतात. स्वप्न पाहिली नाहीत तर बदल होऊच शकत नाही. पण बदल हा प्रयत्नांनीच घडतो. एक छोटा आणखीन महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला तुम्ही विरोधी पक्षनेत्या पदाच्या काही काळात होतात त्यावेळेला आम्ही तुम्हाला चष्मा लागलेला पाहिला. चष्मा जवळचा आहे का दूरचा आहे? कारण तुमची व्हिजन बदलली आहे का काय? माझी दूरची नजर फार चांगली आहे. मला फक्त वाचायला चष्मा लागतो. अच्छा, त्याच्यामुळे जवळच्यांनी दगा दिला तो लक्षात आला नाही. कदाचित असंच असावं. त्यामुळे त्यावेळेस म्हणजे योग्य वेळी चष्मा घातला असता तर जवळचे काय करतायत हे लक्षात आलं असतं. तुमच्यासाठी व्हिजन का डिव्हिजन? विजन. अगदी ओनली विजन. एक जिव्हाळीचा प्रश्न महाराष्ट्रात नक्कीच विचारला जातो, पुढे काय? या परिषदेत आपण 2030 ची चर्चा करतोय. 2030 ला म्हणजे 2030 मध्ये देवेंद्र फडणवीस कुठे असतील? जीना या मरना या इसके सिवा जाना का. इथेच राहणार. क्या बात है. याची व्याख्या महाराष्ट्र घ्यायचं, भारत घ्यायचं, काय घ्यायचं काय? बघा, राजकारणामध्ये उद्या काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. आणि मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षामध्ये आपले निर्णय आपण घ्यायचे नसतात. वरिष्ठांनी निर्णय घेतला की त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला काम करायचं असतं.
त्याच्यामुळे जो निर्णय माझे वरिष्ठ घेतील, माझा पक्ष घेईल, त्याप्रमाणे मी काम करेन. आपल्याला भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. खूप आभार. या चर्चासत्रामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या व्हिजन 2030 या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. जय महाराष्ट्र आयोजित व्हिजन 2030 पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा, सिडको आणि राजश्री लॉटरी, स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट लँडस्केप, असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, सिडको शहरांचे शिल्पकार, राजश्री लॉटरी, कधी कधी नशीबही आजमावून बघावं लागतं, स्पेशल पार्टनर MMRDA, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.